मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज सकाळी दुधाचा टँकर हा कारवर पलटी झाला, तर टँकरने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने कंटेनर देखील एक्सप्रेसवेवर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात टँकर चालक जागीच ठार झाला असून अन्य 3 जण जखमी झाले आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुंबईकडे MH14 VQ1072 या क्रमांकाची कार बोरघाटात आली असता पहिल्या लेनमधून दुधाचा टँकर जात असताना त्याने पहिल्या लेनमधून डाव्या साईडला टर्न मारल्याने टँकर कारवर पलटी झाला, तर टँकरने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने कंटेनर एक्सप्रेसवेवर पलटी झाला। तर कार चालकाने कारचे अर्जंट ब्रेक लावल्याने कार डाव्या साईडला कठड्यावर जाऊन धडकली। या अपघातात टँकरमधील चालक हा अडकून त्याचा जागीच मृत्यू झालाय, तर कंटेनर चालक आणि कारमधील 3 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना पुढील उपचारासाठी खोपोली नगरपालिका येथे पाठवण्यात आले आहे। या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा आणि अपघातग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत कंटेनरमधील आणि टँकरमधील अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले। सम्राट मराठी लाईव्हसाठी दत्तात्रय शेडगेसह ब्युरो रिपोर्ट, खालापूर।